वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी अखेर GR आलेला आहे. तर भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी शासनाने वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित केले आहेत. या निर्णयाचा मुख्य उद्देश नवीन व अविभाज्य शर्ती असलेल्या जमिनीवरील निर्बंध कमी करून त्यांना हस्तांतरित करणे हा आहे. आता वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया व नियम काय आहेत ते आता आपण पाहूया. तर नजराना रक्कम म्हणजे वर्ग 2 जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी जमिनीच्या चालू बाजारभावाच्या म्हणजे रेडी रकणार रेट 50% नजराना रक्कम संबंधित तहसील कार्यालयात जमा करावी लागते. आता नंबर 2 मध्ये आहे अर्जाचा नमुना, म्हणजेच जमिनीच्या रूपांतरणासाठी तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी म्हणजे SDO यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज करावा लागतो. नंबर 3 पात्रता. आता पात्रता काय आहे ते आता आपण ते पाहूया. ज्या जमिनीवर भोगवटादार वर्ग 2 किंवा नवीन व अविभाज्य शर्ती असा शेरा आहे त्या जमिनी या प्रक्रियेद्वारे रूपांतरित करता येतात. आता याच्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स कोणते लागतात, कागदपत्रे कोणती पाहिजेत तर ते आता आपण पाहूया. 7/12 उतारा. नंतर जमीन वाटप आदेश. जर शासकीय जमीन असेल तर वाटप आदेश आवश्यक आहे. भोगवटादार वर्ग 2 जमिनीचे मूळ कागदपत्रे, अर्जदाराचे ओळखपत्रे आणि पुरावे. आता याची प्रक्रिया काय आहे, प्रोसिजर काय आहे ते आता आपण पाहूया. तर अर्ज सादर केल्यानंतर महसूल विभागाकडून तपासणी होते आणि 50% नजराना भरल्यानंतर जमिनीवरील नवीन व अविभाज्य शर्तीचा शेरा रद्द होऊन ती वर्ग 1 मध्ये रूपांतरित केली जाते. आता काही महत्त्वाचे बदल GR च्या संदर्भात आहेत. तर GR मध्ये काय विशेष तरतुदी आहेत ते आपण पाहूया. तर सिलिंग जमिनी, पुनर्वसन जमिनी किंवा भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनीच्या संदर्भात नियम वेगळे असू शकतात. मुदतवाढ. वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी सरकारकडून मुदतवाढ दिली जाते, ज्यामुळे नागरिकांना जुनी जमीन विकण्याचा अधिकार मिळतो. ही होती पूर्ण प्रोसिजर वर्ग 2